हम यहां नेशनल हाईवेज बनाने को गति दे रहे हैं। रेलवे इंफ्रास्ट्रक्चर का विकास किया गया है। यहां रेलवे लाइनों की डबलिंग का काम भी पूरा हो गया है। कोट्टयम से अब हाई स्पीड आधुनिक वंदे भारत ट्रेन भी चलाई जा रही है। പ്രിയപ്പെട്ടവരെ, കേരളത്തിന്റെ അടിസ്ഥാന സൗകര്യ മേഖലയെ ആധുനീകരിക്കാനുള്ള ശ്രമങ്ങൾ കേന്ദ്രത്തിലെ NDA സർക്കാർ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിൽ വഴിമുട്ടി നിന്ന ദേശീയപാതയുടെ വികസനം നരേന്ദ്രമോദി സർക്കാരാണ് സാധ്യമാക്കിയത്. നമ്മുടെ റെയിൽവേയുടെ അടിസ്ഥാന സൗകര്യ വികസനം ഇവിടെ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. പാത ഇരട്ടിപ്പിക്കലിന്റെ ജോലി അന്തിമഘട്ടത്തിലെത്തി ഏതാണ്ട് പൂർണ്ണമായ അവസ്ഥയിലാണ്. ഇന്ന് കോട്ടയം വഴി അതിവേഗത്തിൽ വന്ദേ ഭാരത് ട്രെയിൻ ഓടുന്നുണ്ട്. एनडीए सुहृदुक्कडे, यहां सबरीमला रेलवे प्रोजेक्ट इस क्षेत्र में नई संभावनाओं को खोल सकता है। इससे सबरीमला तक सीधी कनेक्टिविटी बढ़ेगी, श्रद्धालुओं की यात्रा आसान होगी, स्थानीय व्यापार को नई गति मिलेगी और मेरे नौजवान मित्रों को, मेरे युवा साथियों को, उनके लिए रोजगार के नए नए रास्ते खुलेंगे। लेकिन साथियों, आपको ये बात हमेशा याद रखनी है, यहां प्रदेश सरकार ने इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाने की जगह उसको लटकाए रखा। तिरुवल्ला को इसका बहुत बड़ा नुकसान हो रहा है। जब बीजेपी की डबल इंजन सरकार आएगी तो ऐसी सभी रुकावटें हटेगी और ये मोदी की गारंटी है। एनडीए की राज्य सरकार में केरलम तेज गति से विकास की राह पर आगे बढ़ेगा. एनडीए सरकारिनो किडिल केरलम विकसनत्ते पातയിൽ അതിവേഗം മുന്നേറും. പ്രിയപ്പെട്ടവരെ, ശബരി റെയിൽ പദ്ധതി വരുന്നതോടുകൂടി നിരവധി പുതിയ അവസരങ്ങളാണ് തുറക്കാൻ പോകുന്നത്. ഇതുമൂലം ശബരിമലയിലേക്ക് നേരിട്ടുള്ള യാത്രാ സൗകര്യമുണ്ടാകും. തീർത്ഥാടനം അനായാസമാകും. പ്രാദേശികമായ കച്ചവടക്കാർക്ക് പുതിയ വഴി തെളിഞ്ഞു കിട്ടും. എന്റെ യുവ സുഹൃത്തുക്കൾക്ക്, യുവ സഹോദരങ്ങൾക്ക് പുതിയ തൊഴിലവസരത്തിന്റെ പാതകൾ തുറക്കപ്പെടും. എന്നാൽ നിങ്ങൾ ഒരു കാര്യം എപ്പോഴും ഓർക്കണം, കേരളത്തിലെ ഈ സർക്കാരുകൾ ഈ പദ്ധതി നടപ്പാക്കാതിരിക്കാനുള്ള കാര്യങ്ങളാണ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഇതിന്റെ ഏറ്റവും വലിയ നഷ്ടം തിരുവല്ലയ്ക്കാണ് സംഭവിക്കുന്നത്. ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള ഡബിൾ എഞ്ചിൻ സർക്കാർ വരുന്നതോടുകൂടി ഈ തടസ്സങ്ങളെല്ലാം മാറും. ഇത് മോദിയുടെ ഗ്യാരണ്ടിയാണ്. കേരളത്തിലെ എൻഡിഎ സർക്കാർ കേരളത്തെ അതിവേഗം വികസന പാതയിലേക്ക് കൈപിടിച്ചു നടത്തിക്കും. एनडीए सुहृदुक्कडे, एनडीए की नीतियां का सबसे बड़ा लाभ अगर किसी वर्ग को होता है तो वो मेरी माताएं बहनें महिलाओं को होता है. महिलाओं का सशक्तिकरण, महिलाओं का प्रतिनिधित्व, ये हमारी प्राथमिकता है. हमने महिलाओं के जीवन से जुड़ी हर समस्या के समाधान का प्रयास किया है. हमने घर घर शौचालय बनवाए, जनधन खाते खुलवाए, महिलाओं के नाम, उनके घर महिलाओं के नाम पर बनवाए. मुद्रा लोन के जरिए अपना खुद का कारोबार शुरू करने वालों में बड़ी हिस्सेदारी महिलाओं की है.
उनको बैंक से पैसा मिला है। हम विमेन सेल्फ हेल्प ग्रुप को भी लाखों करोड़ रुपए की मदद दे रहे हैं। लखपति दीदी का अभियान सफलतापूर्वक आगे बढ़ा है। पहले मैंने 3 करोड़ लखपति दीदी बनाने का लक्ष्य रखा था। देश में 3 करोड़ लखपति दीदी बन चुकी। अब मैंने और नई 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का लक्ष्य रखा है। केरल में बीजेपी सरकार आएगी तो यहां भी डबल इंजन सरकार का सबसे बड़ा लाभ मेरी माताओं, बहनों को, बेटियों को, महिलाओं को मिलने वाला है। आपने देखा होगा अभी हमने एक बड़ा कार्यक्रम शुरू किया है। भविष्य में माताओं, बहनों को कैंसर न हो, इसलिए 13-14 साल की बच्चियों को उनकी जांच करके एक वैक्सीन देने की योजना है। ये भविष्य में हमारी माताओं बहनों को, ये बेटियां जब बड़ी हो जाएगी वो कैंसर से बच पाएगी। इतना बड़ा काम आज देश की बेटियों के लिए, महिलाओं के लिए, माताओं के लिए एनडीए भाजपा सरकार कर रही है।